नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। सगळ्या प्रेक्षकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच ही महत्त्वाची बातमी। शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे। राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिवरायांच्या नावाचा जयघोष सध्या राज्यभरात दुमदुमलेला पाहायला मिळतोय। तर किल्ले शिवनेरीवर शिवजयंती निमित्त प्रशासनाची ही तयारी पूर्ण झालेली आहे। शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। तर राज्यभरातील शिवभक्त हे किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। तर आपण ही दृश्य बघतोय, पालखी सोहळ्याची ही दृश्य आहेत किल्ले शिवनेरीवरची। शिवाई मंदिरामधून निघालेली ही पालखी आपण बघतोय आणि मोठ्या प्रमाणावर शिवभक्त देखील सहभागी झाले। तर शिवनेरी किल्ल्यावरून प्रदीप कापसे आणि सुनील ठिगळे हे दोन माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरुवातीला आपण सुनीलकडे जाणार आहोत। सुनील, सगळा कसा उत्साह आहे? मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय शिवभक्त शिवनेरीवर दाखल झालेत। नक्कीच आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जी 354वी जयंती आहे, जन्मोत्सव आहे, तो सोहळा खरं तर किल्ले शिवनेरीवरती पार पडतोय आणि याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरातून असते देशभरातून खरं तर शिवभक्त आहेत ते किल्ले शिवनेरी गडावरती दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते। काहीच वेळापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडनं शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अभिषेक आहे तो करण्यात आला आणि ही जी पालखी आहे ती पालखी खरं तर गडावर नेण्यात आलेली आहे आणि यानंतर जन्मस्थळी ही पालखी जाईल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते खरं तर हा जो सोहळा आहे तो पूर्ण पडेल। मात्र एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की संपूर्ण गडावरती सध्या जे वातावरण आहे ते पूर्णपणे भक्तिमय झालेलं पाहायला मिळते। देशभरातून सध्या भाविक या ठिकाणी दाखल झाले आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसभरामध्ये हाच असा कार्यक्रम राहण्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच सुनील, प्रदीप कापसे देखील माझे सहकारी आपल्यासोबत थेट शिवनेरीवरून जोडले गेलेत। आपण प्रदीपकडे जाणार आहोत। प्रदीप, आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर सध्या शिवभक्त हे किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। सगळा उत्साह या सगळ्या शिवभक्तांमध्ये नेमका कसा आहे? सुमित, अगदी बरोबर आहे। खरं तर किल्ले शिवनेरीवरती शिवप्रेमींचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। मात्र शिवनेरी किल्ल्यावरती आपण पाहतोय की ही लहान मुलं जी आहेत ती येणाऱ्या शिवप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिलेदार ठरले ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे मावळे आणि ह्याच मावळ्यांची प्रतिकृती जी आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की मुठा गावचे जे जिल्हा परिषदेचे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी परिधान केलेली आहेत आणि आपण पाहतोय की मावळ्यांची प्रतिकृती परिधान करून हे सगळे लहान मुलं जे आहेत ती किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की बाल शिवबा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहतोय हातामध्ये तलवार घेतलेली आहे आणि हे सगळी प्रतिकृती करून हे सगळी लहान मुलं जे आहेत किल्ल्यावरती दाखल झालेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पहिला वार जो आहे तो मावळ्यांनी आपल्या छातीवरती घेतला। अनेक मावळे स्वराज्यासाठी लढले, त्यामुळे स्वराज्य जे आहे ते उभं राहिलं आणि त्याच मावळ्यांची खरं तर आठवण म्हणून ही छोटीशी लहान मुलं जी आहेत मावळ्यांची प्रतिकृती वेशभूषा परिधान करून किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेले आहेत आणि किल्ले शिवनेरीवरती हा शिवप्रेमींचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात किल्ले शिवनेरीवरती दाखल होतील। मात्र ही छोटीशी लहान मुलं जी आहेत किल्ले शिवनेरीवरती आपण पाहतोय की पाहायला मिळत आहेत। बाळा, कसा उत्साह आहे? सगळा छान आहे। छान आहे। बघ, आज तू छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली, कसं वाटतंय? खूप छान वाटते। बर, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय सांगशील? ते आमचे प्रेरणास्थान होते। बर, बाळा, तू कुठली वेशभूषा परिधान केली? औरंगजेबाची। बर, काय नेमकं वाचलंय तू औरंगजेबाविषयी? कोण होता औरंगजेब? कोण होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला मारलं? अफजल खान। खरं आपण पाहतोय की सगळी लहान लहान मुलं जी आहेत किल्ले शिवनेरीवरती दाखल झालेली आहेत। मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेली आहे। बाळ शिवबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदरीतच काय तर संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावरती उत्साहाचं आणि शिवप्रेमींचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। सुमित, नक्कीच। तर स्वराज्याचे थोरले धनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि त्यानिमित्तानंच ही मोठी गर्दी सध्या शिवनेरी गडावर होताना पाहायला मिळते। महिला, पुरुष, लहान थोर सगळेच सध्या या सोहळ्यात सहभागी झालेले आहेत। शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय आणि आपण पाहतोय की
किल्ल्याला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। पाळणा घरामध्ये आपण पाहतोय की शिवजन्माचा पाळणा जो आहे तो हलणार आणि त्याची सगळी जे तयारी जी आहे ती या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती करण्यात आलेली आहे। मराठा सेवा संघाच्या वतीनं दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माचा उत्साह जो आहे तो साजरा केला जातो आणि आपण पाहतोय की आकर्षक अशी रांगोळी जी आहे ती सुद्धा शिवनेरी किल्ल्यावरती काढण्यात आलेली आहे। ज्या महिला खरं तर पाळणा म्हणणार आहेत आपण पाहतोय की बाळ शिवाजी जे आहेत ते सुद्धा किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। एकंदरीतच काय तर उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। शिवप्रेमी मोठ्या संख्येनं शिवनेरी किल्ल्यावरती शिवजयंतीच्या निमित्तानं दाखल होत असतात आणि हा सगळा उत्साह जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर याच महिला ज्या आहेत त्या पाळणा घरामध्ये शिवजन्माचा पाळणा जो आहे तो म्हणणार आहेत। कसं वातावरण आहे, कसं वाटतंय? एकदम शिवमय, एकदम काय तुमची काय प्रतिक्रिया? छान वाटतं, एकदम शिवमय आल्यासारखं. आता तुम्ही पाळणा घरामध्ये शिवजन्माचा पाळणा म्हणणार आहात, आमच्या प्रेक्षकांसाठी पाळणा सादर करायचा। करा सुरुवात. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी भूमीला पुत्र लाभला, अवघ्या भूमीला आनंद झाला, राजा शिवाजी गजर झाला, जो जो शिवराया जो 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 शिवराया जो जो, बालपणीचा काळ सुखाचा धडा गिरविला त्यांनी स्वराज्याचा, तुकोबा लाभले राजांना, जो जो शिवराया जो 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 शिवराया जो जो। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी।